Dear students, this is DB Shinde for Mukesh Nayak sir, Physics Gyan. So as you know that our exam is approaching and we all are preparing for board exam. Today I am here with the session of English, and do note this is the first lecture based on the syllabus of class 10th. This is for class 10th students, but please note that this is the third language. Okay, third language means normally for the students those who belong to semi English medium. Okay, so please note this. I will be uploading videos for this state board also, first language as well as CBSE, but this is the first lecture, and please note that this is third language. Okay, and as we know it is activity sheet. Okay, तो हम क्या करेंगे कि पेपर पैटर्न ही मैंने शुरू किया है. आप अगर देख सकते हो तो ये क्वेश्चन नंबर 1A है. ओके, तो जिस तरह से आपके सामने पेपर आएगा वैसा ही पेपर हमने एक एग्जाम्पल के तौर पे लिया है, और उसे मैं किस तरह से आप सॉल्व कर सकते हो ये बताने की कोशिश करूँगा. तो पहले तो फिर से मैं ये बोलूँगा कि इंग्लिश काफ़ी इजी रहेगा आप सभी के लिए. अच्छा आप स्कोर भी करोगे, और मुझे आशा है कि ये वीडियो भी कुछ हद तक शायद आपको हेल्प करेगा. ठीक है, तो ध्यान दीजिएगा. लेट अस बिगिन. ओके, तो पहले बात तो यह है कि मार्क्स मिलाना है ना, क्योंकि देखो कि हमें अपने आप को 3 घंटे में प्रेजेंट करना है, और प्रेजेंट करने के लिए हमारे पास है पेन और पेपर. ठीक है ना, बात तो करनी है नहीं, ओरल तो एग्जाम है नहीं, ना ही प्रैक्टिकल है ना ही एक्टिविटी है. एक्टिविटी लिखा है फिर भी लिखना ही है. ठीक है, लिखने की एक्टिविटी है. तो ये बात बहुत इंपॉर्टेंट है कि हम उस 3 घंटे में अपने आप को किस तरह से प्रेजेंट करते पेपर के ऊपर. ठीक है, तो कोशिश ये रखो कि कोई भी क्वेश्चन आपसे छूटे ना, आराम से लिखिए. काफ़ी ज़्यादा टाइम दिया हुआ है, लगभग 3.5 घंटे, और पेपर है 80 मार्क का, क्योंकि 20 तो जाएगा इंटरनल के लिए. तो आराम से पेपर मिलने के बाद रुकिए, देखिए पेपर को, पढ़िए. ठीक है, पढ़ना बहुत ज़रूरी है, क्वेश्चन पढ़ना बहुत ज़रूरी है. बहुत सारे बच्चे क्या करते हैं ना, क्वेश्चन नहीं पढ़ते, और क्वेश्चन जब समझ में ही नहीं आता तो आंसर जब हम ढूंढेंगे या तो लिखेंगे, जाहिर सी बात है कि इट विल बी रॉन्ग आंसर. ओके, देर आर चांसेस वी राइट समथिंग विच इज रॉन्ग. ओके, सो better remember that I need to read question very properly, I need to understand it, and then I should go for answer. Okay, so when we go for answer, I would like to tell one more thing. जब आंसर हम लिखेंगे, जैसे मैंने पहले ही बोला कि भाई ये 3 घंटे में या तो 3.5 घंटे में, जैसे कि इस बार आधा घंटा ज़्यादा है, तो हमें प्रेजेंट करना है रिटन पेन और पेपर लेके. तो जो भी ज़रूरी बातें हैं वो आप उसको ध्यान में रखें, जैसे कि हैंड राइटिंग है, आपके स्पेलिंग्स हैं, पंक्चुएशन मार्क्स है ना, ये चीज़ें आप ज़रूर ध्यान में रखें. जो एग्ज़ाम में आप पेन यूज़ करने वाले हो वो पेन अब यूज़ करना शुरू कर दो. और मेरी तरफ से तो मुझे ऐसे लगता है कि काफ़ी इजी पेपर है और सबको अच्छे मार्क्स भी मिलेंगे. सो लेट अस बिगिन आवर सेशन. मान लो एग्ज़ाम हॉल में हम हैं, पेपर मिल गया, और ये सामने क्वेश्चन पेपर, या तो जिसे एक्टिविटी शीट भी कहा जाता है. ओके, तो पहला क्वेश्चन ए. तो देखो बच्चों, ये ठीक से लिखो, है ना, ये मेंशन करो, है ना. बहुत सारे बच्चे इसमें भी गलती कर देते हैं, तो ऐसा ना करो, ठीक से इसे मेंशन करो, ताकि जो एग्जामिनर है, जो पेपर चेक करता है ना, तो उसे ये आसानी हो जाती है चेक करने में, और उससे थोड़ा सा मार्क देने में भी आसानी हो जाती है. तो ये भूलो मत. क्वेश्चन नंबर 1A. तो यहाँ पे क्या लिखा है, डू एज डायरेक्टेड. याचा अर्थ काय होतो डू एज डायरेक्टेडचा अर्थ? हम क्या करेंगे, तीनों लँग्वेजेस यूज करेंगे, मराठी, हिंदी और इंग्लिश, है ना. तर मग क्वेश्चन पेपर जसा तुम्हाला मिळाला, कृतीपत्रिका म्हणू आपण, ॲक्टिव्हिटी शीट, ती तुम्हाला मिळाल्यानंतर शांतपणे, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, पहिला प्रश्न हा व्यवस्थित लिहून घ्या. एवढा, हे पुढचं लिहिण्याची गरज नाही, हे मी तुम्हाला समजावा म्हणून मी लिहिलेलं आहे बरं का. हे तुम्हाला लिहिण्याची गरज नाही.
उगीच तुमचा वेळ याच्यात घालवू नका. क्वेश्चन नंबर 1A आणि बाकी पुढचा भाग तुम्हाला काहीही लिहिण्याची गरज नाही. हा भाग लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे. त्यामध्ये क्वेश्चन 1A मध्ये पहिलं काय, फर्स्ट क्वेश्चन काय, सब क्वेश्चन आहे. ठीक आहे. हा सब क्वेश्चन काय, हा जसा दिलाय तसंच लिहा. ठीक आहे. मार्जिन दिलेली असते, मार्जिनच्या अलीकडे ब्रॅकेट वगैरे व्यवस्थित टाका. हे सुद्धा लिहिण्याची गरज नाही. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स, है ना, नाही लिहिण्याची गरज. आणि एक 2 मार्कांसाठी आहे, तर मग कदाचित तुम्हाला 4 शब्द तयार करावे लागतील. फार सोपं आहे. आणि यासाठी हे लिहिण्याची गरज नाही. सरळ तुम्ही हे लिहा, त्यानंतर हे लिहा, जसं दिलेलं आहे तसं, न्यूमरल जसं दिलेलं तसंच. ठीक आहे. हे लिहा आणि यानंतर तुम्हाला जे वर्ड्स दिलेले आहेत ते काय तुम्हाला एकदम फार सोपे वर्ड्स असतात. फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलो की हे तर छोटे छोटे वर्ड्स असतात, ए डॅश, ओके, BOT, ओके. हा एक वर्ड आहे. आता ह्या वर्डला अर्धा मार्क आहे. असे 4 वर्ड असतील, 1 2 कॉमा 2 3 4. ठीक आहे. हे तर आपल्याला लिहायचं नाही, सरळ आपण हे घेतलं. ठीक आहे. आता हा जो वर्ड आहे ए, ओके, OT, आता काय तयार होतं, ABOUT. इतके सरळ सोपे शब्द असतात. आलंय लक्षात. मग आता इथे दिलेला आहे दुसरा वर्ड ON, इथे नाही आहे, आणि इथे T दिलेला आहे. काय वर्ड होतो बरं, मग HONEST, ऑनेस्ट. ओके नाही. तर हे असे 4 वर्ड तुम्हाला लिहायचे आहेत. त्यासाठीच हे दिलेलं आहे की कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. करेक्ट लेटर्स यूज करायचे. लेटर्स म्हटल्यानंतर काय, अल्फाबेट A to Z. ठीक आहे. स्मॉल लेटरच यूज करायचे, कारण की मिसिंग लेटर हे कदाचित मधलं असू शकतं, शेवटचं असू शकतं, किंवा पहिलं असू शकतं. तर हे सहज तुम्ही फार तर 1 ते 2 मिनिटात लिहू शकतात आणि सहजरित्या 2 मार्क तुम्हाला मिळतील. आता हे 2 मार्क तुम्ही अजिबात जाऊ द्यायचे नाही. हे सगळे सोपे मार्क आहेत. हे मार्क जर तुम्ही घेतलेत तर नक्कीच तुमचा स्कोर वाढेल. रायटिंग स्किलमध्ये कदाचित तुम्हाला भरपूर लिहावं लागेल. मार्क कदाचित पाहिजे तितके मिळणार नाही. ज्यांचा नियमित अभ्यास आहे, ज्यांना लिखाण चांगलं येतं, त्यांना कदाचित मिळतील नाही, पण मग सगळ्यांनाच मिळतील याची काही शाश्वती नाही. म्हणून प्रत्येकाने हे मार्क हातचे आहेत, हे जाऊ द्यायचे नाही. त्यानंतर एक कॉपी द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्टली. 4 वाक्य दिलेले आहेत. आपण जागा कमी आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, म्हणून मी एकच वाक्य लिहितो. जसे इथे 2च शब्द लिहिलेत, अजून 2 आपल्याला लिहिता येतील. तुम्ही प्रॅक्टिस करा असे शब्द, अवघड नाही आहे, फार सोपं आहे. तर मग एक वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. वाक्य तुम्हाला दिलेलं आहे आणि ते वाक्य तुम्हाला करेक्ट करायचं आहे. ओके नाही. ही सेड, है ना, ही सेड कम विथ मी. आता थोडक्यात पंक्च्युएट करा, असाच हा प्रकार आहे. आता हे वाक्य दिलेलं आहे, हे आपल्याला लिहायचं नाही आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे हे सुद्धा लिहायचं नाही आहे. जे वाक्य दिलेलं आहे ते नाही लिहायचं, मग करेक्ट वाक्य लिहायचे. पण इथे तुम्हाला मला सांगायचं म्हणून मी तो प्रश्न लिहिला आणि आता खाली उत्तर लिहितो. ही सॅड रिपोर्टिंग वर्ब आहे, है ना. आता हे त्याचं स्टेटमेंट आहे, स्पीच आहे, रिपोर्टेड. मग कम विथ मी. आता एवढं कदाचित त्याच्यामध्ये अवघड नसेल. ठीक आहे. पण मग कॅपिटल लेटर, आता कॅपिटल लेटर आपण कुठे यूज करतो, केव्हा यूज करतो, है ना, ते सगळं आपण बघायचं. आय जर आपण कुठेही लिहिला तर आय आपण कॅपिटलच लिहितो, सिंगल आय जेव्हा लिहितो तेव्हा. इनटू जे प्रपोजिशन आहे ते आपण सोबतच लिहितो, है ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की हा जो भाग आहे अत्यंत सोपा आहे. असे 4 वाक्य आहेत. जे प्रश्न दिलेले आहेत ते वाक्य लिहिण्याची गरज नाही. हे जे पहिलं वाक्य मी इथे तुम्हाला सांगायचं म्हणून लिहितो. दुसरं वाक्य जे आहे ते तुमचं उत्तर आहे, जे योग्य आहे. आणि असे 4 वाक्य जर तुम्ही लिहिले तर पुन्हा तुम्हाला 2 मार्क मिळतात. म्हणजे हे सुद्धा मार्क तुमचे जाऊ द्यायचे नाही. 4 मार्क तुम्ही 4 मिनिटात किंवा फार तर 5 मिनिटात मिळवू शकता. शांततेत घ्या. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 3.5 घंटे है. 3.5 घंटे में पेपर काफ़ी छोटा है और ये स्कोरिंग पार्ट है, तो इसमें स्कोर करना ही है. चलो चले आगे चले.
तो अभी तीसरा क्वेश्चन देखेंगे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। ये तो आपको पता है अल्फाबेटिकल ऑर्डर असेंडिंग, ठीक है, अल्फाबेटिकल ऑर्डर है तो असेंडिंग है A to Z। तो हमें पता है की भाई ये तो हम बचपन से करते आ रहे, हे आपण लहानपणी केलेलं आहे आणि अगोदरही आता सिलेबस असल्यामुळे तुम्ही ते करतात। फॉर एक्झाम्पल एखादा शब्द तुम्हाला दिलेला आहे है ना, वर्ड्स दिलेले, 4 वर्ड्स दिलेले आहेत, लेट अस से ट्री है ना, देन ट्रूथ, ठीक है, नेचर आणि स्ट्रॉंग। आता हे असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे। आता हा प्रश्न आहे, हे तुम्हाला लिहिण्याची गरज नाही। आता हे तुम्हाला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं म्हणजे तुम्ही काय कराल, टी वर्ण 2 शब्द सुरू होत आहेत, TR, TRU, म्हणजे हा अगोदर येईल, हा नंतर येईल, यू नंतर येतो, हो की नाही, नेचर NATURE आणि स्ट्रॉंग। आता ABCD सगळ्यांनाच येतं, त्याप्रमाणे मग पहिलं काय येईल है ना, तर ते आपल्याला उत्तर लिहायचं इथे। काय येईल बरं पहिले सांगा, ABCDEFGH LMNOPQ LMN N आलं है ना, N आलं, मग पहिलं काय लिहिलं मी, नेचर है ना, LMNOPQRS यस आलं, मग दुसरं काय लिहून घेतलं, स्ट्रॉंग लिहून घेतलं है ना। इथे थोडंसं कन्फ्युजन करायसाठी ते परत 2 T वर्ण दिलेले आहेत, पण मला माहिती आहे की E अगोदर येतो यूच्या, मग मी इथे लिहिलं ट्री आणि नंतर लिहिलं ट्रूथ, ठीक आहे, झालं। काय केलं मी, असेंडिंग ऑर्डरमध्ये केलं, N अगोदर घेतला, S नंतर घेतला, S वर्ण सुरू होणारा शब्द, T वर्ण 2 होत आहेत, पण मग पहिला T आणि दुसरा T सारखा आहे, R आणि R सारखा आहे, मग E आणि U आहे, तर अगोदर काय येतो, U येतो आणि नंतर काय येतो, U येतो, अगोदर E आणि नंतर U, मग हे असे घेतलेत, झाले 2 मार्क पक्के। आहे का काही शंका? काहीच नाही, खूप सोपं आहे। पण बरेच मुलं काय करतात, हा भाग चुकवतात, हा भाग सोडून देतात आणि यामुळे सहज मिळणारे मार्क गमावतात, ठीक आहे। चला पुढे जाऊया। आता पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस। पंक्च्युएशन मार्क्स आपल्याला माहिती आहे, आपण त्यांचा वापर बऱ्याच वेळेस करतो। फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे, तुमचा क्वेश्चन मार्क आहे, तुमचा इन्व्हर्टेड कॉमा आहे, सिंगल डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, हायपन आहे है ना। पण ह्यापेक्षा फुल स्टॉप किंवा मग कॉमा किंवा मग एक्सक्लेमेशन मार्क, क्वेश्चन मार्क हे येतात। उदाहरणार्थ एक तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, हां पंक्च्युएट करायला लावलं आहे, हू आर यू, हे वाक्य दिले आहेत है ना। या वाक्याने तुम्हाला पंक्च्युएट करायचं आहे, पंक्च्युएट करायचं 2 मार्क, अगदी सोपं आहे। हू आर यू आपल्याला माहिती आहे, वाक्याची सुरुवात आहे, उत्तर मी इथे लिहितो, हा भाग तर तुम्हाला लिहायचंच नाही आहे, हाही लिहायचं नाही आहे, उत्तर व्यवस्थित लिहायचं, एक लाईन सोडत चला। हू आर यू, आता मला माहिती आहे वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने होते, मग ते कुठलंही वाक्य असो है ना। असं काही वाक्य आहे का की जे कॅपिटल लेटरने सुरू होत नाही, सगळेच वाक्य कॅपिटल लेटरने सुरू होतात आणि शेवटी त्या वाक्याच्या शेवटी आपण कुठलं तरी पंक्च्युएशन मार्क वापरतो। सहसा आपण एक तर फुल स्टॉप वापरतो किंवा एक्सक्लेमेशन मार्क वापरतो किंवा क्वेश्चन मार्क वापरतो। जर असर्टिव्ह सेंटेन्स असेल है ना, असर्टिव्ह असेल, अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणजे स्टेटमेंट डिक्लेरेटिव्ह, त्याला आपण फुल स्टॉप टाकतो। एक्सक्लेमेशन असेल, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर मग आपण एक्सक्लेमेशन मार्क टाकतो, आणि जर प्रश्नवाचक असेल, इंट्रोगेटिव्ह असेल तर आपण मग क्वेश्चन मार्क टाकतो। तेवढं करतो आपण है ना। बाकीचे विरामचे बाकीचे पंक्च्युएशन मार्क आहेत, जसं सेमीकोलन आहे, कोलन आहे, पण कदाचित त्यांच्यावर जास्त विचारले जाणार नाही। फुल स्टॉप, कॉमा, एक्सक्लेमेशन मार्क आणि हे। मग मी टाकलं हू आर यू। आता हा प्रश्न मला माहिती आहे, सगळे वाक्य जे WH ने सुरू होतात ते प्रश्न असतात, हाऊ सुद्धा त्याच्यात आहे है ना, HO हाऊ सुद्धा आहे, आणि वर्बल क्वेश्चन्स पण असतात। तर हू आर यू इथे काहीतरी मिसिंग आहे, काय मिसिंग आहे, प्रश्नवाचक वाक्य, इंट्रोगेटिव्ह, मग मी क्वेश्चन मार्क टाकला, हे झालं उत्तर। मग असे 4 प्रश्न तुम्हाला पंक्च्युएट करायचे। काही ठिकाणी मग स्टेटमेंट दिलेले असतील, डायरेक्ट इनडायरेक्ट सारखे, ते तुम्हाला तसे लिहायचे आहेत। काही ठिकाणी तुम्हाला कॉमा द्यावा लागेल, काही ठिकाणी मध्येच तुम्हाला दुसरं वाक्य एक उदाहरण देतो है ना, ही वेअर इज राम है ना, वेअर इज राम, ठीक आहे। आता हा राम आपल्याला माहिती आहे प्रॉपर नाउन आहे, तर मग उत्तरामध्ये मी काय करणार, इथे क्वेश्चन मार्क पण मिसिंग आहे, तर उत्तरामध्ये मी काय करणार, वेअर इज राम, प्रॉपर नाउन आहे, क्वेश्चन मार्क, हो की नाही। तर फार सरळ साधं सोपं दिलेलं ॲक्टिव्हिटी शीट आहे आणि सहज तुम्हाला
हे 2, हे 4, हे 6 आणि हे 8 असे सहज मार्क मिळतात. चला पुढे जाऊया. आता एकदम छान असा एक ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये तुम्हाला एक शब्द दिलेला आहे रिप्रेझेंटेटिव्ह, आणि तुम्हाला त्यापासून मेक 4 किती 4 शब्द तयार करायचे. किती सोपं आहे बरं. आणि शब्द किती पाहिजे, जास्ती कमीत कमी 3 लेटर्स त्याच्यात असले पाहिजे, 2चे नको. उदाहरणार्थ तुम्ही जर ऑर लिहिलं तर ते नाही चालणार, तुम्हाला किमान 3 लिहायचे. किती शब्द लिहिले 4. चला आपण त्यांना नंबर देऊया. पहिला शब्द काय तयार होतो बरं, PRESENT प्रेझेंट. चांगले शब्द बनवा, थोडंसं विचार केल्यावर बनवता येतं. दुसरा शब्द काय बनतो बरं, दुसरा शब्द TEN. छोटे छोटे बनवा. रिप्रेझेंट बनवा, चांगले स्टँडर्ड बनवा. छोटे बनवते छोटे बनवा, ठीक आहे. असे 4 नाही 50 शब्द आपण तयार करू शकतो. पण आपल्याला किती सांगितले, 4. 5 बनवा, 6 बनवा. एखादा चुकला तर दुसरं कन्सिडर होईल, है ना. नेटिव्ह आहे ना. नायक सरांनी अजून एक सांगितलं नेटिव्ह, नायक सरांचं घेऊन घेऊ, है ना. तर मुलांना हे फार सोपं आहे. मग आता हे जर 5 प्रश्न आहेत, प्रत्येकी 2 मार्क आहेत, झाले तुमचे 10 मार्क पक्के. 10 मार्क हे पक्के करायचेच. हे 10 मिळाले, इंटरनलचे 20 मिळाले, 30 मार्क ते मिळाले. अजून आपण 70 मिळवू, म्हणजे 70, 60 ते तुमच्यावरती, तुम्ही किती मिळवतात. पण हे 5 होते प्रश्न. पहिला 5 सब क्वेश्चन्स, प्रत्येकी 2 मार्क, झाले आपले 10 मार्क पूर्ण. चला मी हे रब करतो आणि पुन्हा तुमच्याकडे येतो. सो लेट अस कंटिन्यू. स्टिल वी आर डुईंग फर्स्ट क्वेश्चन. ओके, फर्स्ट क्वेश्चन A. नाउ 5 we completed. Now it is 6, 7 and 8. Okay, obviously this is also for 2 marks each. 2 marks for this, 2 marks for this, and 2 marks for this. Okay, so now this is the 6th one. Spot the error. Error means what? Error म्हणजे काय, error means mistake, no, fault. ओके, आता वाक्य तुम्हाला दिलेलं असतं आणि त्या वाक्यामध्ये कुठेतरी एक छोटासा एरर असतो, ठीक आहे. युसेजमध्ये एरर असतो, ठीक आहे. मग तो सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंटचा असू शकतो, तो प्रेपोजिशनचा असू शकतो, तो नाऊन, ॲडजेक्टिव्ह किंवा वर्ब बेस्ड असू शकतो, किंवा मग लँग्वेज वोकॅब्युलरी बेस्ड असू शकतो. एरर काहीही असू शकतो, ठीक आहे. 2 वाक्य तुम्हाला दिलेले असतील. एक उदाहरण आपण घेऊया. ओके ओके, वी है ना, वी डज नॉट गो दर. ओके, हे वाक्य दिलेलं आहे. आता मला सांगा बरं याच्यामध्ये चूक काय, वी डज नॉट गो दर. ओके, न आपला आता सब्जेक्ट काय ते बघू आपण. सब्जेक्ट काय आपला वी, ठीक आहे. वी सब्जेक्ट आहे. कसा आहे, प्लुरल सब्जेक्ट आहे. कसा सब्जेक्ट आहे, प्लुरल आहे. मग सब्जेक्ट जर प्लुरल असेल तो वर्ब पण कसा असावा, प्लुरल असावा, हो की नाही. पण डज काय, डज सिंग्युलर वर्ब आहे, हो ना. मग याला आता करेक्ट करूया. असे 2 वाक्य दिलेले असतील, त्याच्यातली चूक शोधायची आणि इम्प्रूव्ह करून वाक्य परत लिहायचं. तर मग मी काय करणार, वी डज सिंग्युलर आहे, तर मी काय करणार, वी डू, है ना. डू प्लुरल आहे, डू प्लुरल आहे, कारण करता प्लुरल आहे, सब्जेक्ट प्लुरल, सो वर्ब इज ऑल्सो प्लुरल. वी डू नॉट गो दर. झालं, है ना. मग हे जे स्पॉटिंग एररचे वाक्य फार सोपे आहेत याच्यात. आणि सहसा माझं असं बघण्यात आलेलं आहे की जे वाक्य दिलेलं आहे ना ते जास्त सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरती किंवा प्रेपोजिशनवरती, तर फार अवघड नाही आहे. तर सब्जेक्ट बघायचा, सब्जेक्ट बघितल्यानंतर वर्ब बघायचा, सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब सिंग्युलर, सब्जेक्ट प्लुरल तर वर्ब प्लुरल. आता प्लुरल काय सिंग्युलर काय हे तुम्हाला कळलं पाहिजे, ठीक आहे. ते तुम्ही बघा. आता तर असे 2 वाक्य असतात, याला आपण स्पॉट द एरर म्हणतो. 2 वाक्य सहज होतात, 2 मार्क मिळतात. पुन्हा एकदा सांगतो, हे लिहायचं नाही, प्रश्न लिहायचं नाही, आपल्याला फक्त लिहायचं आपलं उत्तर चांगल्या अक्षरात, खाडाखोड न करता आणि घाई न करता. चला पुढे जाऊया. अत्यंत सोपा पुन्हा. कंप्लीट द फॉलोइंग वेब बाय रायटिंग रिलेटेड वर्ब्स. फॉर इथे राहून गेलं लिहायचं. ओके, गिवन ॲडजेक्टिव्ह म्हणजे एक ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. आपण असं धरू, तर ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, ॲडजेक्टिव्ह आहे
लेट अस से आपण इथे लिहू ब्युटिफुल, है ना, ठीक आहे. ॲजेक्टिव्ह ब्युटिफुल आहे, तर आता याला वर्ब्स आपल्याला लिहिता येईल का, है ना, लिहिता येतील. काय वर्ब्स लिहिता येतील, वर्ब्सच लिहायचे आहेत. म्हणजे जो कोणताही शब्द आपल्याला लिहायचा आहे, 4 की 5 शब्द सफिशियंट आहे, पण आपल्याला जे काही लिहायचे आहेत ते 4 पेक्षा जास्त लिहिले तरी चालतील. पण एक लक्षात ठेवायचं आहे की फक्त आपल्याला वर्ब लिहायचं आहे, ठीक आहे. काय लिहायचं आहे, ओके. तर मग आता वर्ब काय काय येईल इथे, ॲजेक्टिव्हला वर्ब काय येईल, येऊ शकतो का, किंवा आपण हे चेंज करावं. ओके, आता आपण एक असं करू, ॲजेक्टिव्ह आणि नाऊन करू इथे, ठीक आहे. इथे आम्ही फ्लावर हे करतो, ब्युटिफुल फ्लावर, सी, है ना, ठीक आहे, सी. देन फील, है ना, देन स्मेल, ठीक आहे, लुक, ठीक आहे, प्लक. अनलिमिटेड तुम्ही लिहू शकतात. मग कधीतरी काय दिलेलं असतं, कधीतरी त्यांनी नाऊन लिहिलेलं सांगितलेलं असतं, सोपं दिलेलं असतं. इथे ॲडजेक्टिव्ह दिलेलं किंवा नाऊन दिलेलं, पुन्हा ॲडजेक्टिव्ह धरू आपण, ठीक आहे. इथे आपण एक ॲडजेक्टिव्ह लिहूया की हार्ड, या तर डिफिकल्ट, हां, हार्ड. मग हार्डला काय ॲडजेक्टिव्ह इथे ॲडजेक्टिव्ह आहे, इथे नाऊन लिहायचे आहेत. सरफेस, ठीक आहे, हार्ड, हार्ड पोर्शन, नाउन्स लिहायचे आहेत. हार्ड पेपर, हार्ड वर्क, है ना, झाले. म्हणजे एक वेब दिलेला असतो, सहज त्याला 2 मार्क मिळतात. बऱ्याच वेळेस असं न करता ते सरळ देतात आणि तुम्हाला सांगतात की तुम्ही त्याला अनुसरून काही शब्द लिहा. 4 ते 5 शब्द लिहायचे, 2 मार्क आपले पक्के झालेत. चला पुढे जाऊया. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन. आता हा अत्यंत सोपा असा पार्ट आहे. वर्ड चेनमध्ये काय लिहिलेलं आहे, पण आता इथे त्यांनी थोडंसं डिफिकल्ट करायचा प्रयत्न केला, फक्त नाउन्सच सांगितले. मग चला पहिलं आपण नाउन बघू. हाऊस दिलेलं आहे, HOUSE, ठीक आहे, HOUSE, ठीक आहे. मग आता शेवट काय झाला, हाऊस, ई वरनं काय येईल, इफिशियंट, है ना, इफिशियंट नाऊन नाही आहे, पण थांबा आपल्याला नाऊनच घ्यायचे आहेत ना. तर ई वरनं इलेक्शन, एन वरनं आला, सोपे सोपे घ्या, अवघड घ्या, नेस्ट, है ना, टी वरनं झाला, टी वरनं घ्या, टेन्शन, है ना, हे अनलिमिटेड लिहू शकतो. इथे टी वरनं ई आपण नाऊन घेतलं, इलेक्शन, एन, नेस्ट, टी, टेन्शन, पुन्हा एन, मग एन वरनं पुन्हा आपल्याला नाऊन घेता येईल पुढचा जो काही असेल तो. जसं एन आहे तर मग नेशन. आता 4च विचारतात किंवा 5 विचारतात. प्रश्न दिलेलं आहे बघा, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाउन्स. इनकम्प्लीट लिहिलं मी जागा नसल्यामुळे, पण एक 4-5 लिहावे लागतात. तर हे वर्ड चेन जे आहे हे तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकतात. पहिला वर्ड लिहिलं, फक्त एक सांगितलेलं इथं थोडंसं डिफिकल्ट केलेलं नाऊन, कदाचित ते म्हणतील वर्ब, कदाचित ॲडजेक्टिव्ह, कदाचित ॲडवर्ब, है ना. तर तेवढं लक्षात घ्या आणि शेवटचा जो शब्द आहे तो कंटिन्यू करा. इलेक्शन, एन, नेस्ट, हे सगळे नाउन्सच आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे. 2 मार्क तर तुम्हाला इथे मिळतातच. चला हे रब करतो आणि पुढे जाऊया. आपण पुढचा प्रश्न बघूया. सो लेट अस बिगिन द नेक्स्ट पार्ट बी. क्वेश्चन नंबर 1B, ठीक आहे. याला आहेत 4 मार्क, 4 मार्क्स, 1, 2 and 3. टोटल क्वेश्चन्स आर 1, 2, 3 सब क्वेश्चन्स. हां, तर पहिला क्वेश्चन काय ते बघू. सब क्वेश्चन पार्ट बी मध्ये प्रश्न एकच आहे, ठीक आहे. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फॉलोइंग फ्रेज. म्हणजे फ्रेज दिलेला असणार आहे इन युअर ओन वर्ड्स. ओके, इन युअर ओन वर्ड्स असं म्हणायला पाहिजे होतं इथे. इन युअर ओन वर्ड्स एक फ्रेज दिलेला असतो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक गृहीत धरू, किती एकच सेंटेन्स बनवायचं 1 मार्कसाठी. तर आपण असं गृहीत धरू, एक सेंटेन्स बनवायचं, फ्रेज दिलेला आहे. फ्रेज काय दिलेलं आहे, आपण थिंक अबाउट असा एक फ्रेज दिलेला आहे. फ्रेज म्हणजे तुम्हाला माहिती आहे फ्रेज काय, ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स
सेन्स बट नॉट कम्प्लीट, इट्स इनकम्प्लीट. ओके, वी हॅव टू ॲड सम वर्ड्स. सो थिंक अबाउट आणि या फ्रेजचा वापर करायचा आणि वाक्य तयार करायचं. फार सोपं आहे ना. वाय डोंट यू थिंक अबाउट इट. झालं वाक्य तयार है ना. या फ्रेजचा आपण वापर केला आणि वाक्य तयार केलं. हे खालचं असं वाक्य तयार करायचं. एक फ्रेज तुम्हाला दिलेले असतील, कदाचित तुम्हाला वाटेल की मला जमेल की नाही, पण हे सहज करा. 1 मार्क आहे तुम्हाला 100%, सोडायचं नाही. आतापर्यंत या क्वेश्चन नंबरमध्ये जे पण केलं ते काहीच सोडायचं नाही आहे. आलं लक्षात. 1 मार्क सहज मिळतो. ठीक आहे. चला दुसरा प्रश्न बघूया. यूज सफिक्स. सफिक्स म्हणजे काय? ॲफिक्सेस असतात बघा, ॲफिक्सेस है ना. सुरुवातीला जोडलं की त्याला प्रेफिक्स म्हणतो आपण, प्रेफिक्स, आणि नंतर जर जोडलं तर त्याला सफिक्स म्हणतो. आणि इकडे एक रूट वर्ड असतो है ना. मी जर म्हटलो कनेक्ट, इकडे जर मी प्लस आय टाकला, कनेक्शन झालं, मग हे सफिक्स आहे. आणि मी इकडे डिस टाकला तर हे प्रिफिक्स आहे ना. तर मग आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न ठेवायचा. यूज सफिक्स वापरायचं म्हणजे हा भाग वापरायचा आहे. अँड मेक नाउन्स अँड यूज एनी वन इन युअर ओन सेंटेन्स. ओके, मग त्यांनी नाउन बनवायला लावलं, सफिक्स वापरायला लावलं, तर आपल्याला शब्द दिला आहे समजा कनेक्ट. ओके, किंवा अजून दुसरा दिलेला आहे अपॉइंट. ठीक आहे, याचे नाउन तयार करायचे, सफिक्स टाकायचं आहे. मग कनेक्टला मी टाकलं कनेक्शन है ना. झालं. सफिक्स वापर केला मी, ION टाकला, सफिक्स, कनेक्शन झालं. वर्बचं नाउन झालं. अपॉइंट पण वर्ब यायचं, मग याला MENT सफिक्स टाकतो मी, अपॉइंटमेंट. इतकं सोपं आहे. म्हणजे हे सफिक्सचा वापर मी केला. अपॉइंट नंतर मेंट सफिक्स टाकलं आणि इकडे ION सफिक्स टाकलं, नाउन फॉर्म मला मिळालं. अपॉइंटचं अपॉइंटमेंट, कनेक्टचं कनेक्शन. हे असे तुम्ही पार्टी करू शकता. नाउन फॉर्म फार सोपे असतात आणि प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला येतील पण. मग असे जे काही 2-4 विचारलेले आहेत ते तुम्ही करू शकतात. पुढे त्यांनी अजून एक सांगितलेलं आहे, अँड यूज एनी वन. यातला एक तुम्हाला वाक्य तयार करायचं. एकाचा वापर तयार करून तुम्हाला वाक्य तयार करायचं आहे. मग वाक्य तयार करायचं, मग तुम्ही काय करता, ते जे वाक्य तयार करायचं तुम्ही आता ठरवलं की याला घेऊन है ना, याला घेऊन वाक्य तयार करायचं आहे. देअर इज no connection between them and us. झालं वाक्य तयार. कनेक्शनचा वापर आपण केला, त्याला अंडरलाईन करा. म्हणजे काय, 2 मार्क दिलेले. 2 मार्क हे बनवण्यासाठी, आणि म्हणजे 1 मार्क हे बनवण्यासाठी आणि 1 मार्क हे वाक्यासाठी. झालं 2 मार्क. आहे काय अवघड? हे प्रॅक्टिस करा, लिहून प्रॅक्टिस करा. लिहून प्रॅक्टिस केल्यानंतर हे तुम्हाला जरा सोपं वाटेल, नुसतं वाचू नका. चला आता शेवटचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 1B शेवटचा प्रश्न क्रमांक 1 इथे संपतो. लेट अस सी. ॲड अनदर क्लॉज टू एक्सपांड द प्लेस, एक्सपांड द सेंटेन्स. एक दिलेला आहे, मेन क्लॉज दिलेला आहे किंवा सबऑर्डिनेट क्लॉज दिलेला आहे, आणि तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे है ना. दॅट इज ए बॉय, और दॅट इज द बॉय, पर्टिक्युलर बॉय, दॅट इज द बॉय whom. आता एवढं दिलेलं आहे. ठीक आहे, आणि पुढे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. दॅट इज द बॉय. मग एक कंजक्शन घ्यायचं, कनेक्टर घ्यायचं. दॅट इज द बॉय whom I met yesterday. हा पार्ट आपण टाकला, झालं वाक्य तयार. याला 1 मार्क है ना. आला म्हणजे एक क्लॉज दिलेला आहे, एक पार्ट दिलेला वाक्याचं, ते वाक्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे थोडक्यात. ठीक आहे, मग मध्ये 2 वाक्याला जोडणारा शब्द टाकायचा आणि वाक्य पूर्ण करायचं. 1 मार्क तुम्हाला मिळतो. अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 1 जो तुम्हाला भरपूर मार्क देऊ शकतो आणि तुम्ही घ्यायचेच. भरपूर मार्क तुम्हाला यात मिळतील. म्हणजे पहिला क्वेश्चन नंबर 1A 8 क्वेश्चन्स आहे, म्हणजे 16, आणि हे 4 असे 20 मार्क. 20 आणि 20 म्हणजे पहिल्या प्रश्नातच 20 मार्क मिळतात. 20 तुम्हाला इंटरनलचे मिळाले, 40 मार्क तुमचे पक्के झाले. हे एकही मार्क हा द्यायचा नाही. आणि एकदम सोपं आहे, जाऊ देऊच नका. हा स्कोरिंग पार्ट आहे आणि जास्तीत जास्त 20 मिनिटात, पहिल्या 20 मिनिटात संपतो. चला मुलांना, आशा करतो की तुम्हाला हा
सेशन आवडलं असेल, आवडलं तर लाईक जरूर करा, मित्रांना सांगा, सबस्क्राईब करा आणि दुपारीच म्हणजे थोड्या वेळानेच लगेच मी सेकंड क्वेश्चन बनवतोय, तो पण नक्की तुम्ही बघा. चलो, थँक्यू.